नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ भाऊ खडसे, आता यांना राष्ट्रवादीचे नेते का म्हणायचं, कारण हे भारतीय जनता पार्टीतून 2 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीतून महाविकास आघाडीमध्ये यांनी प्रवेश केला आणि 40 वर्षाची तपश्चर्या जी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी केली, महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं सुद्धा चांगलं योगदान आहे. पण केवळ काही अहंकार आणि मीच कसा मोठा, मी ही भारतीय जनता पार्टी कशी वाढवली, मग अहंकारापोटी आपल्याच पायावर काही धोंडा पाडून घेतला. 2014 मध्ये एकनाथ भाऊ खडसे किंवा नाथाभाऊ खडसे हे विरोधी पक्ष नेते होते आणि त्यांना असं वाटत होतं की आपल्याला मुख्यमंत्री करावं. जर राज्यात सत्ता आली तर त्यांना मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा होती. पण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वानं नवीन चेहरा दिला आणि देवेंद्र फडणवीसांना या राज्याचं 2014 मध्ये मुख्यमंत्रीपद दिलं. आता देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंसाठी अतिशय ज्युनियर, म्हणजे असंही म्हटलं तरी चालेल की मुलाच्या वयाचे. आता बऱ्याच दिवस तर म्हणजे अगदी शपथविधीच्या दिवशी सुद्धा नाथाभाऊ रुसून बसले होते, पण केंद्रीय नेतृत्वानं नाथाभाऊंचा रुसवा काढला आणि देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आणि नाथाभाऊंना 7-8 मंत्रिपद इतके हेवी दिले. आणि मग शेवटपर्यंत म्हणजे अगदी काय वर्ष 1.5 वर्ष नाथाभाऊ मंत्री होते, पण नाथाभाऊंचा त्वरा कमी झाला नाही. नाथाभाऊंनी कधी माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हटलं नाही. साधं देवेंद्रजी सुद्धा म्हटलं नाही. देवेंद्र फडणवीस म्हणजे मुख्यमंत्र्याला सुद्धा एकेरी भाषेत या माणसाने अनेक वेळा उल्लेख आपण बघितला असेल, पण देवेंद्र फडणवीसांनी कधी त्या गोष्टीचा उल्लेख केला नाही. सिनियर माणूस आहे, बोलत असेल बोला, पण मुख्यमंत्र्यांचा एक प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉलनुसार वागायचं असतं. पण हे या अहंकारी नेत्याला नाथाभाऊला हे कधीच समजलं नाही. आणि नाथाभाऊ बाकी नंतर मीटिंगमध्ये सुद्धा अरेतुरेची भाषा मुख्यमंत्र्यांबरोबर वापरायला लागले आणि प्रोटोकॉलनुसार प्रत्येक मिनिस्टरची फाईल ही मुख्यमंत्र्याकडे जात असते. तर यांनी सचिवाला सांगून टाकलं की माझी फाईल माझी सही झाल्यावर राज्यपालाकडे गेली पाहिजे, ती मुख्यमंत्र्याकडे जाता कामा नये. हे सुपर CM होऊन बसले. अशा पद्धतीचं कामकाज राज्य मंत्रिमंडळामध्ये कधीच होऊ शकत नाही. चुकीचा पायंडा पाडण्यासाठी गेले आणि आपल्या पायावर कायमचा धोंडा पाडून बसले. चुकीच्या लोकांबरोबर आणि चुकीचे निर्णय, मग भ्रष्टाचाराचे यांच्यावर आरोप झाले. पुण्यासारख्या भोसरीच्या ठिकाणी जमीन घोटाळा केला, राजीनामा द्यावा लागला. आणि ज्यांच्याबरोबर यांनी प्रवेश केला, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार, हेच सगळे लोक, जितेंद्र आव्हाड झालं किंवा सुभाष देसाई उबाटा सेनेचे, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाथाभाऊंच्यावर आरोप केले. राजीनामा द्यावा लागला. देवेंद्र फडणवीसांवर खापर फोडलं, राजीनामा का घेतला म्हणून.
आता तुमच्यावर आरोप झाले, तुमच्यावर चौकशीचा बडगा लागला, राजीनामा द्यावाच लागतो, नीती आहे, नियम आहे. पण यामध्ये ज्या पद्धतीने नाथाभाऊंनी हात मारला ते अजूनही नाथाभाऊ यामधून बाहेर पडलेले नाही. त्यांना असं वाटलं की 2019 मध्ये आता आपलं सरकार भारतीय जनता पार्टीचं आलं नाही, मग महाविकास आघाडीत जाऊ, आपण तिथं जाऊन शरद पवारांबरोबर सेटलमेंट करू. आता शरद पवारांबरोबर 36चा आकडा असताना सुद्धा या माणसाने अक्षरशः शरद पवारांचे पाय धरले. शरद पवारांना फक्त एका आमदारकीसाठी, मग त्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये नाव टाकण्यासाठी म्हणा किंवा नंतर जी काही विधान परिषद असेल त्याच्यासाठी शरद पवारांचे पाय धरले. एका इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्याला शरद पवारांचे पाय धरण्याची वेळ आली. आणि काय गरज आली? फक्त अहंकार, बाकी काही नाही. आणि ज्या वेळेस त्यांना असं वाटलं की आता आपण मंत्रिमंडळात जाऊ, तर जसं आपण एखाद्या लग्नामध्ये बसतो आणि तिथं बुंदीची वाडी येते आणि आपल्यापर्यंत आल्यावर ती बुंदी संपून जाते, तशी अवस्था एकनाथ खडसेंची झाली. एकनाथ खडसे विधान परिषदेवर आमदार झाले आणि महाविकास आघाडीचं सरकारच गेलं. एकनाथ शिंदेंनी 40 आमदार सुरत मार्गे गुवाहाटी मार्गे गोवा, मुंबई आणि भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदेंचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं. आणि नाथाभाऊ बाकी परत विरोधात झाले. नाथाभाऊला आमदारकी मिळाली, पण नाथाभाऊला जे काही मंत्रिपद मिळवायचं होतं महाविकास आघाडीमध्ये ते बाकी मिळालं नाही. पुढच्या सेटलमेंट काही त्यांना करता आल्या नाही. ह्या सेटलमेंट करण्यासाठी फक्त महाविकास आघाडीचा दरवाजा त्यांनी ठोठावला होता, शरद पवारांच्या पाया पडले होते. या सगळ्या गोष्टी करत असताना काही गोष्टी नाथाभाऊंच्या असंख्य चुका झाल्या. मग पंकजा मुंडेंच्या बाबतीत, आता पंकजा मुंडेंना पण वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले दिले, त्यांच्या स्टेजवर जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं देवेंद्र फडणवीसांना भलं बुरं म्हणून झालं. आता नशीब त्या पंकजा मुंडेंनी यांचं ऐकून काही पायावर धोंडा पाडून घेतला नाही किंवा पक्ष सोडून शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नाही, तर आज पंकजा मुंडेंची अवस्था सुद्धा नाथाभाऊंपेक्षा कमी नसती. आज नाथाभाऊंना असं वाटतंय की आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचे, त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी या म्हणायला पाहिजे. पण नाथाभाऊंना कुणी ये सुद्धा म्हणत नाही. इतकी वाईट परिस्थिती नाथाभाऊंची आज झाली. आणि नाथाभाऊ जाऊन दिल्लीला अमित शहांना भेटतात, ते राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींना भेटतात ते. पण इथं खाली महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची त्यांचं वैरत्व असल्यामुळं त्यांच्याशी बाकी यांचं काही पटत नाही. आणि यांच्या सिग्नल शिवाय दिल्लीतले नेते नाथाभाऊंचा प्रवेश निश्चित करू शकत नाही. अशी वाईट वेळ नाथाभाऊंवर आलेली आहे. आता नाथाभाऊ स्वतःच येऊन प्रेसमध्ये किंवा व्हिडिओ करून सांगतात की माझी घरवापसी होणार आहे, माझाच पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी कोणाच्याही बापाचा पक्ष नाही. भारतीय जनता पार्टी कुठल्या नेत्याचा पक्ष नाही. तेव्हा हा माझा पक्ष आहे, मग मी परत माझ्या पक्षात जाणार आहे, तर मग गेलाच कशाला बाहेर? तुमचा पक्ष आहे तर तुम्ही सोडला का? आणि मग आज परत का येतात? ते तुमची अवस्था वाईट आहे. महाविकास आघाडीमध्ये सेटलमेंट झाली नाही, मग आता भारतीय जनता पार्टीत यायचे. आपल्यावर जे काही आरोप आहे, ईडी असेल, CBI असेल, ते मॅनेज झालेलं नाही.
मग ते परत मॅनेज करायसाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीत यायचे. ही केविलवाणी अवस्था नाथाभाऊ खडसेंची झालेली आहे. आणि नाथाभाऊ खडसे सांगतात की माझं दिल्लीत असं आहे, माझं दिल्लीत तसं आहे. राज्यामध्ये तुमचं कुठल्याही नेत्याशी पटत नाही, एकाही नेत्याशी तुमचं शक्य नाही. न गिरीश महाजन, न आशिष शेलार, न देवेंद्र फडणवीस, न बावनकुळे, या लोकांशी तुम्ही अनेक प्रकारचे विदुष्ट घेतलेले, अनेक प्रकारचे शत्रुत्व तुम्ही घेतलेले. आणि तुम्ही दिल्लीला गेले आणि अजून कुठं अमेरिकेत गेले तरी तुम्हाला राज्याचं सिग्नल मिळाल्याशिवाय भारतीय जनता पार्टीत प्रवेश नाही. अहंकाराची भाषा की माझं दिल्लीत फार चालतं, मला दिल्लीतल्या लोकांनी सांगितलं का नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीत तुमची फार गरज आहे, तुम्ही आल्यावर फार प्रकाश पडेल, आता खूप अंधार आहे. अशी काही परिस्थिती महाराष्ट्रात नाही. जो तो ज्याच्या त्याच्या पवित्र्यात असतो. नाथाभाऊंची अवस्था अशी आहे की न घर का न घाट का अशी परिस्थिती आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये नाथाभाऊंना देण्या घेण्यासारखं शरद पवारांकडे काहीच राहिलं नाही. आज शरद पवारांची अशी परिस्थिती की त्यांना त्यांच्या मुलीला काही देण्यासारखं नाही, तर नाथाभाऊंना ते काय देऊ शकतात. अक्षरशः ससेमिरा झालाय या नेत्यांचा. कोण कुठे पळतोय, कोण कुठे पळतोय. आता नाथाभाऊंना धड चालता येत नाही, त्यांना पळताही येत नाही. आणि यांनी बाकी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला केंद्रीय नेतृत्वाने सिग्नल दिल्यावर आम्ही नाथाभाऊंचं पण स्वागत करू. तसा आम्हाला अजून कुठला सिग्नल नाही. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की मोदींना स्वीकारून किंवा मोदींचे विचार मान्य करून कोणीही आमच्या पक्षात आलं तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. गिरीश महाजन म्हणताय की त्यांचं मोदींकडं चालते, त्यांचं अमित शहाकडं चालते. आता आम्ही इतके तर मोठं नाही आहे की मोदींनी काही सांगितलं आम्ही नाकारणारे किंवा अमित शहांनी सांगितलं नाकारणारे. त्यांनी घ्यावा प्रवेश, आमचं काय म्हणणं नाही. आम्ही काय त्यांच्यापेक्षा मोठे थोडंच आहे. पण आजही नाथाभाऊ जे महाराष्ट्रातल्या नेत्यांशी बोलत नाही किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांचा जो आदरपूर्वक उल्लेख नाथाभाऊंनी करायला पाहिजे तो करत नाही. त्यामुळं नाथाभाऊंचा जो काही प्रवेश आहे तो प्रवेश अशा पद्धतीनं कधीच होणार नाही. नाथाभाऊंना राज्यातल्या एकाईकडे किंवा राज्यातल्या नेत्यांकडे जावंच लागेल. असं तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन गल्लीतलं राजकारण करू शकत नाही. जे काय करायचं ते तुम्हाला खाली स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. नाहीतर नाथाभाऊ तुम्ही रिटायर झाले तरी चालेल. तुम्ही राजकारणातून रिटायर झाले असते तर आनंद वाटला असता. तुम्हाला कोणते पद भोगायची होती, कोणते भोगून तुमचे आता तुम्ही वेगळा काही प्रसारा करणार आहे. आपल्या सुनेचं राजकारण खराब करायला बघता ते तुम्ही. मुलीचं राजकारणाचा सत्यानाश घालून बसले. तिला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिलाय, तिथं आहेच काय. खासदारकीचं तिकीट भारतीय जनता पार्टीने दिले. त्यांच्यावर आज वेगवेगळ्या प्रकारचं लोक शासनतेने बघतात. सासऱ्याची परिस्थिती काय आहे. आणि तिकडे ननंद रावेरमध्ये आपल्या सुनेच्या बाबतीत किंवा आपली मुलगी आपल्या सुनेच्या विरोधात प्रचार करणारे किंवा उमेदवार देणारे, या अशा प्रकारचं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा आणि आपल्या सुनेला पण अडचणीत आणण्याचं काम करण्यापेक्षा नाथाभाऊंनी अक्षरशः राजकारणातून रिटायरची घोषणा केली असती तरी चाललं असतं. पण हे लोक थांबत नाही. यांना जेव्हा लोक थांबवतात तेव्हाच हे थांबतील. शरद पवारांची काय आणि नाथाभाऊंची काय वयानुसार अशी गत होईलच. आपल्याला इतकंच सांगायचं होतं की या लोकांनी कुठंतरी थांबलं पाहिजे, वेग मर्यादा टाळल्या पाहिजे. पण हे थांबत नाही. लोक अक्षरशः वाईट वाईट चर्चा करतात. यांनी या चर्चा कशाला ऐकायच्या आणि कशाला राजकारणात थांबायचं.
लोकांनी तिरस्कार करावा. इतक्या वेळ राजकारणात थांबायचं पण नसतं, पण ह्या लोकांना कोण सांगणार. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.